गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली। जुन्या मंत्रिमंडळातील 6 जणांना ठेवून नव्या 19 चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। गुजरातमध्ये मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, 19 नव्या मंत्र्यांना संधी। रिवाबा जडेजा यांची मंत्रिपदी वर्णी। गुजरातच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंत्रिमंडळात मोठे बदल केलेत। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या निवासस्थानी एकूण 21 मंत्र्यांनी शुक्रवारी शपथ घेतली। यापैकी 2 आधीचेच मंत्री आहेत, तर 19 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे। यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा ही उपस्थित होते। ये जवाबदारी कोई पीछे मंत्री तरीके समग्र गुजरात में निष्ठा थी काम करसी और सारी रीते काम करसी, ये हमारी जवाबदारी पूरी निभावशी। गुजरातच्या एकूण मंत्रिमंडळाची संख्या आता 26 वर गेली आहे। यात मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे। गुजरात विधानसभेतील सदस्यांची संख्या 182 एवढी आहे। त्यामुळे सभागृहाच्या एकूण सदस्यांसंख्येपैकी 15% म्हणजे 27 मंत्री असू शकतात। राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी का शीर्ष नेतृत्व का मैं आभारी हूँ। फिर से मुझे जिम्मेदारी मिली है और मेरा जो प्रदेश का जो शीर्ष नेतृत्व है उनका भी मैं आभार मानता हूँ। फिर से मुझे जिम्मेदारी मिली है। गुजरातमध्ये झालेल्या फेरबदलात 40 वर्षीय हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलंय। मंत्रिमंडळातील हा सर्वात मोठा बदल असल्याचं मानलं जात आहे। राजीनामा देण्यापूर्वी त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कारभार होता। आदल्या दिवशी त्यांनीही सर्व मंत्र्यांसह राजीनामा दिला होता। मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। 2012 साली अवघ्या 27व्या वर्षी सूरत जिल्ह्यातील माजुरा विधानसभा मतदारसंघातून हर्ष सिंघवी आमदार बनले होते। 2021 साली त्यांना पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली गेली होती। आज कैबिनेट में गुजरात के लोकप्रिय मुख्यमंत्री जी ने सभी नए मंत्रियों को अभिनंदन दिए हैं और साथ में समाज के सभी वर्गों को ज्यादा से ज्यादा उपयोगी काम में लग जाने के लिए उन्होंने सूचन किया है। मुख्यमंत्री जी ने पूर्व मंत्रियों का भी, उनके रात दिन मेहनत का भी जिक्र करके उनका आभार माना है। आपके माध्यम से मैं सभी मंत्रियों को, जो नए मंत्री बनने वाले सभी को मैं शुभकामनाएं देता हूं और जो विकसित भारत का संकल्प है उसको पूर्ण करने के लिए गुजरात की 6.5 करोड़ की जनता का सेवा करने के लिए जो दायित्व उन्हें मिलेगा वो अपने तन मन और धन से वो पूर्ण करें और माननीय प्रधानमंत्री का संकल्प है उसे पूर्ण करने में वो कार्यरत रहेंगे। गुजरातमध्ये 2027 साली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत। त्याच्या काही वेळ आधी मंत्रिमंडळात करण्यात आलेला हा मोठा फेरबदल महत्त्वाचा मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।